पक्षविरहित काम करणारा आदर्शवत प्रेरणादायी शासकीय अधिकारी म्हणजे रवींद्र म्हात्रे. मनोहर शेठ भुईर. उरण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्रामविकास अधिकारी रवींद्र मधुसूदन म्हात्रे हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. अशा पक्षविरहित गाव पातळीवर शासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या रवींद्र म्हात्रे या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा आदर्श प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मनोहर शेठ भुईर यांनी कोपरोली येथे व्यक्त केले. आदर्शवत ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी म्हणून रवींद्र मधुसूदन म्हात्रे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड, पनवेल व उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीतील जनमानसांचे प्रश्न हे गाव पातळीवर पक्षविरहित काम करत केले आहे. आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून रवींद्र म्हात्रे हे बानपाडा ग्रामपंचायतमधून ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त नुकताच 30 जून 2024 रोजी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी व मित्रपरिवारांनी कोपरोली या गावात सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भुईर यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री खोपकर साहेब, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सहाय्यक अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी सभापती सौ स्वाती आकाश म्हात्रे, बानपाडा ग्रामपंचायत सरपंच सौ विशाखा प्रशांत ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, शेखर ठाकूर, शिक्षक नेते निर्भय म्हात्रे तसेच रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांनी रवींद्र म्हात्रे यांचा नागरी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.